नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? आता तुमची परीक्षा होणार आहे बर का, पहिली चाचणी. त्यामुळे अभ्यास चांगला करायचा आहे. आज आपला शनिवार, गोष्टीचा वार. आज आपल्या गोष्टीचं नाव आहे जनीचा विठ्ठल. मुलांनो, विठ्ठल हा सगळ्या भक्तांचाच असतो, परंतु जे संत होऊन गेलेत ना, त्यांची भक्ती काही औरच होती बर का. ते अक्षरशः विठ्ठल त्यांच्या बरोबर बोलायचा, त्यांच्या हातचं अन्न खायचा. नाम्याच्या हातनं खीर खाल्ली होती, तुम्हाला माहिती आहे की नाही? मग ती गोष्ट कधीतरी मी तुम्हाला सांगेल बर का. पण आज मी तुम्हाला सांगते जनीचा विठ्ठल. एक दिवस काय होतं, प्रत्येक संतांमध्ये एक कला असायची बर का मुलांनो. तुकाराम महाराज अभंग छान म्हणायचे आणि विठ्ठलाची भक्ती करता करता अजूनही काम करायची. संत नामदेव सुंदर कीर्तन करायचे. त्यांच्या कीर्तनामध्ये तर विठ्ठल अगदी दंगून जायचा. इतकं कीर्तन आवडायचं नाम्याचं, नामदेव महाराजांचं बर का. ते विठ्ठल त्याला नामेच म्हणायचे त्या नामदेवांना. पण ते नामदेव आपण नामे म्हणायचं नाही. नामदेव महाराजांचं कीर्तन इतकं आवडायचं, इतकं आवडायचं की विठ्ठल अक्षरशः त्यांच्या कीर्तनामध्ये दंग होऊन नाचायचा बर का. एक दिवस काय झालं, असं नामदेव महाराजांचं कीर्तन ना वाळवंटात होतं बर का. आणि वाळवंटात तर किती वाळू असते नाही का, आणि ते तापलेली असती. मग जणी पण जाती त्यांच्या बरोबर, जणी पण प्रत्येक ठिकाणी असायची बर का. कारण ती नामदेवांची बहीण होती मांडलेली. कारण जणी की नाही नामदेवांच्याच घरी लहानाची मोठी झाली. त्यामुळे संत जनाबाई होत्या, त्या मोठेपणी त्या संत जनाबाई झाल्या. देवाची भक्ती, संत जनाबाईंच्या प्रत्येक कामात विठ्ठल मदतीला जायचा. कारण त्या खूप कष्ट करायच्या, खूप कष्ट करायच्या. पण तोंडात सतत विठ्ठलाचं नाम, सतत विठ्ठलाचं नाम. कधी त्यांचा एक क्षण असा नाही की विठ्ठलाचं नाम त्यांच्या तोंडात नाही, असं नाहीच झालं कधी. तर एक दिवस नाही का विठ्ठल ते कीर्तन करतात का नाही नामदेव महाराज ह्याच्यामध्ये वाळवंटात, तर कीर्तन करता करता ते कीर्तन इतकं विठ्ठलाला आवडतं, तर विठ्ठल उड्या मारून 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 नाचायला लागतात. पण जणी घाबरती, म्हणते एवढ्या वाळवंटामध्ये माझा विठ्ठल नाचतोय आणि त्याचे पाय दुखतात. शेवटी ती नामदेव महाराजांजवळ जाती आणि म्हणते, नाम्या बंद कर तुझं कीर्तन, बघ विठ्ठलाचे पाय किती दुखत असतील, बंद कर ते कीर्तन तुझं, बंद कर. पण ते नामदेव महाराज काय ऐकत नाही. जणे तू हो बाजूला, बघ विठ्ठलाला किती आनंद होतोय माझ्या कीर्तनाचा आणि किती छान नाचते विठ्ठल माझा. आणि ते कीर्तनच करत राहतात नामदेव महाराज बर का. मग ती विठ्ठलाजवळ जाती आणि विठ्ठलाला म्हणते, विठ्ठला बास कर रे तुझं नाचणं, तुझे पाय दुखत असतील, मी तुझ्या पाया पडते, पण तुझं विठ्ठला नाचत थांबव. तर विठ्ठल म्हणतात, जनाबाई बाजूला व्हा, जोपर्यंत माझा नाम्या कीर्तन म्हणतोय तोपर्यंत मी नाचतच राहणार. आणि माझे पाय दुखले तर जेव्हा नामदेवांचं कीर्तन संपेल त्यावेळेला मी विश्रांती घ्यायला गेले की नाही, तेव्हा तुम्ही माझ्या पायाला तेल लावून दाबून द्या माझे पाय. मग काय जणीला इतका आनंद होतो, इतका आनंद होतो. मग जेव्हा कीर्तन थांबतं, नामदेव महाराज पण थकतात आता म्हणून आणि मग ते विठ्ठलाला नमस्कार करतात. आता पुन्हा मी उद्या कीर्तन करेल. तर आश्चर्याने जनाबाई बघत बसते, आता पुन्हा उद्या हा नाचायला लावणार की काय माझ्या विठ्ठलाला. आणि मग नामदेवाला म्हणती, जरा कीर्तन जरा सांभाळून करत जा. रोज रोज जर कीर्तनात जर का विठ्ठलाला तू नाचायला बोलवलंस तर तिकडे लोक काय म्हणतील, दर्शन कोणाचं घेणार. विठ्ठल तर तुझ्या प्रत्येक कीर्तनाला येतो नाचायला, आणि मग तिकडे देवळात कोण थांबणार. अजिबात सारखं कीर्तन केलेलं मला चालणार नाही बर का. तर मग नामदेव महाराज म्हणतात, बर बर तुझं ऐकतो मी, आता की नाही आठवड्यातनं एकदाच कीर्तन कर, मग तर झालं ना. तर ती म्हणते हो. आणि मग अक्षरशः त्या दिवशी संध्याकाळी विठ्ठल जनाबाईच्या घरी येतात आणि मग जनाबाई त्यांच्या पायाला तेल लावून त्यांचे पाय दाबून देते. यालाच म्हणतात भक्ती मुलांनो. किती भक्ती असेल त्यांची. त्यामुळे विठ्ठल स्वतः त्यांच्या घरी जातात, भगवंत स्वतः त्यांच्या घरी जातात आणि त्यांची सेवा मान्य करून घेतात. आवडली का गोष्ट? गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरायचं नाही.